Brought to you by V-Guard. त्यांना कमांडर दत्ताजी साळवी म्हणतात. त्या दत्ताजी साळवींचा आज जन्मदिवस आहे, त्यांची जयंती आहे. काय माहिती नाही, पण अजय माझं भाग्य असं मी समजतो की ते भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष झाले होते, ते संस्थापक अध्यक्ष, आणि मी आज भारतीय कामगार सेनेचाच अध्यक्ष आहे. त्यांच्या जयंतीच्या दिवशी माझा सत्कार व्हावा यासारखं पुण्य नाही असं मी समजतो. ते पुण्यही तुमच्या वतीनं मला आज मिळतंय. खरं तर सत्कार, वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या मुखी सत्कार हा शब्द फार त्यांना चिडायचे. सत्कार कसले करता? सत्कार व्यक्तीचा करू नका, सत्कार कार्याचा करा. पण माझ्या मागे थोडी भूमिका आहे 10 वर्षाची. विजयाचा सत्कार नक्कीच असतो, पण विजयाचा उन्माद नसावा. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. तो उन्माद आपल्याला नाही. आणि सगळ्यात तुला सांगू का अजय, मी खूप आनंदी काय माहिती आहे का, तुम्ही तर सगळे लोकांनी प्रचंड कष्ट घेतलेत. महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्ष घेतला, पण तर मग सोनिया गांधी असतील, राहुल गांधीजी असतील, खरगे असतील, व्यक्तिशः अरविंद सावंतच्या पाठीवर थाप मारणारी माणसं आहेत. शिवतीर्थावरच्या सभेवर तुम्ही पाहिलं असेल कदाचित की मला कशी मिठी मारली होती त्यांनी, ती राहुल गांधींनी. त्यामुळे त्यांनी माझं लोकसभेतील काम पाहिलंय. आदरणीय शरद पवार साहेब तर प्रचंड प्रेम करतात माझ्यावर. आणि मग ठाकरे घराण्याचं प्रेम तुम्ही काळा चोखेला पाहिलं, अभ्युदय घराण्यात की माझ्या सभेला सगळं हक्क ठाकरे घराणे आलं होतं. मी वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद लाभलेला शिवसैनिक आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. निष्ठेचा, विश्वासाचा शिवसैनिक. आणि तेच काम जे काही संकट आलं मधल्या काळात शिवसेनेवर, त्या संकटामध्ये अनेक जण गेले, स्वार्थासाठी गेले, कोणी विकले गेले, कोणी खोके म्हणून गेले, कोणी धोके देऊन गेले. पण वंदनीय शिवसेना प्रमुख शिवसैनिक म्हणून मी साहेबांच्या सोबत, उद्धवजींच्या सोबत राहिलो, कणखरपणे राहिलो. ते उपकार नाही करत आहे, ते टाळ्यांसाठी नाही सांगत आहे, पण मला त्याच्यासोबत माझ्यासारखेच न विकले जाणारे शिवसैनिक माय भगिनी बसलेत ना, त्यांचा अभिमान वाटतो. या निवडणुकीतला सगळ्यात मोठा विजय तो आहे. तुम्ही कोण? तर तुम्ही न विकले गेलेले निष्ठावंत पदाधिकारी. मग ते सगळ्या पक्षाचे, अगदी शरद पवार साहेबांचा पक्ष आपल्यासारखाच तोडला. काँग्रेसची छकला करण्याचा प्रयत्न केला, काँग्रेस मुक्त भारत म्हटलं. पण आज काय आश्चर्य मला, यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी जय श्रीराम केलं. त्यांना माहिती नाही आता ते जय जगन्नाथ झालंय बरं का. जय जगन्नाथ झालं, तुम्हाला माहिती नाही का? पण जय श्रीराम ते जय जगन्नाथ आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंमुळे झालं, हे लक्षात ठेवा. काय लढले ते, म्हणजे दोघंही ज्या पद्धतीने लढत होते, आणि पवार साहेब तर काय ह्या वयात ज्या पद्धतीने ते लढतायत, इतका समन्वय महाविकास आघाडीने दाखवला. मग हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळ्या समाजाची, धर्माची माणसं. अजय चौधरीचा त्रागा मी समजू शकतो, तो मलाही आहे. पण एक लक्षात ठेवा, मला त्यातलं दुसरं दुःख आहे त्याच्यासोबत. ते ठीक आहेत ना हो, ते विकाऊच आहेत, ते फक्त जातपात पाहतात, त्यांचा प्रांत पाहतात. आम्ही मराठी माणसं, आमची मंडळं, त्या मंडळांच्या कुंडल्या पण तुम्ही ठेवा आता बरोबर. त्या मंडळांच्या कुंडल्या पण ठेवा. कारण अजय चौधरींनी, मला माहिती आहे, सढळ असते सगळ्यांना मदत केलेली आहे. मग तुमचा उत्सव, गणपती असो, दही अंडी असो, काही असेल ते, मग एवढी सढळ असते मदत करताना सुद्धा. जेव्हा विकली जाणारी माणसं पाहतो ना मी, म्हणून तो म्हणाला भ्रष्टाचाराने पैसे कमवलेत. तुम्हाला एक सांगतो, वाल्याच्या बायकोने पण त्याला सांगितलं बरं का, मी तुझ्या भ्रष्टाचारात सामील नाही. पण इथं उलट आहे बरं, वाल्या आणि बंटी बबली दोघे पण सामील. आता हे सगळं पाहिल्यानंतर खूप काही बोला असं वाटतंय, पण आजचा दिवस हा आनंदाचा आहे असं मी म्हणतो. त्याला वेगळी जरा झळक देऊया नको. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे मात्र,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक मस्त वाक्य आहे, एक वेळ संघर्ष केला नाही तरी चालेल, पण विकले जाऊ नका. आणि मराठी माणूस म्हणतो ना मी, तेव्हा तुम्ही एक लक्षात घ्या, माझ्यावर मुस्लिम बांधव आहेत, तुम्हाला कल्पना नसेल, म्हणजे माझ्या वर्गात मुस्लिम जैन सगळी मराठी मुलं मराठी शाळेत शिकली ना आपल्याबरोबर. तेव्हा काय होतं, कुठलं ICSE बोर्ड होतं, कुठलं CBSE बोर्ड होतं, काही नव्हतं ना. आणि अतिशय सुद्धा यमू पठाणांचं नाव घेता येईल, साहित्यिक आहेत, ख्रिश्चन साहित्यिक आहेत, दिब्रोटो सारखे, फ्रान्सिस दिब्रोटो अतिशय उत्तम साहित्यिक आहेत, यमू पठाणांसारखे उत्तम मुस्लिम साहित्यिक आहेत. मराठी भाषेचं फरक होतं, अमृता ते पैजा जिंके, अशी ती मराठी भाषा ज्ञानेश्वरांची भाषा आहे, ती तुकोबाची आहे, ती शूरांची आहे, वीरांची आहे, कृतिवंतांची आहे, ज्ञानवंतांची आहे. पण ती भाषा सुद्धा आपल्याला कळली नाही की जेव्हा मी मराठी असं म्हणतो तेव्हा मराठी म्हटल्यानंतर रामदास स्वामींनी एक शब्द काढला त्यावेळेला, महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणी. तो महाराष्ट्र धर्म काय आहे, तो महाराष्ट्र धर्म आम्हाला समजला की नाही. आज माझा महाराष्ट्र धर्म जेव्हा मी पाहतो तेव्हा 1 मे अर्थात जेव्हा जे साजरा झाला महाराष्ट्र दिन, तेव्हा माझ्याकडे पत्रकार आले, म्हणाले आज महाराष्ट्र दिन आहे. म्हटलं हो आहे ना, तुम्हाला काय वाटतं? म्हटलं काही नाही, महाराष्ट्र दिन आहे पण महाराष्ट्र दीन झालाय. महाराष्ट्र दिन आहे पण महाराष्ट्र दीन झालाय, लाचार झालाय. तो लाचार महाराष्ट्र ह्या सगळ्या राज्यकर्त्यांनी उभा केला. सारं काही लुटलं जात असताना गप्प राहतात ही माणसं. आणि मग मला चिंता वाटते मराठी माणसांची, तुमचं मत गेलं कसं चुकीच्या ठिकाणी. चुकून गेलेलं मी समजू शकतो. आदरणीय उद्धवजींवर प्रेम करणारी माणसं सुद्धा त्यांना फोन सांगतात, उद्धवजी मैंने आपको वोट दिया लेकिन उधर दिया. अरे वाह, उधर किधर दिया भैया, हम तो जलाने के लिए चल रहे थे, तू तीर किधर मार रहे हमको. असं पण झालं. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की मराठी माणसाने जो महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणे, तो धर्म जपा बरं. विधानसभा जिंकायचीच आहे आणि नाही ती जिंकणारच, एवढं लक्षात ठेवा. आपल्या महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच, फक्त तुम्ही राहा. आणि मग तुम्हाला आणखीन एक काम लागणार आहे. आता शांत नाही आपल्याला, तो म्हणाल नाही स्वस्त बसू देत नाही. कुठे गेली ती? मागे बसली, स्वस्त बसली बघा, कळलं. पुढे स्वस्त बसता येणार नाही आपल्याला, मागे बसूया स्वस्त. मग स्वस्त बसू देत नाहीत अजय चौधरी, स्वतःही बसत नाहीत, अशीच माणसं पाहिजेत. मला आश्चर्य वाटतं की या देशामध्ये पंतप्रधान इतक्या खालच्या पातळीवर गेले आणि लाज कशी वाटत नाही यांना. 18च्या वर जर आले महाविकास आघाडीचे तर राजकारण सोडून देईन असं म्हणणारी माणसं निर्लज्जपणे पडत तुमच्या समोर येत आहेत. तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय आत्ता, मराठी माणूस म्हणून, मराठी कोण पुन्हा त्याचे विचारू नका. असो प्रांत आणि धर्मही कुठला, धर्म सुद्धा बरं का, असो प्रांत आणि धर्मही कुठला, जो जो या संस्कृतीत नटला, म्हणून मराठी आम्ही तयाला, तयासी नाते आमचे जुडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. हे मराठी पण समजून घ्या सगळ्यांनी. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या समोर जेव्हा त्यांनी सांगितलं टॉवर हा शब्द वापरला, अजय मला माझ्या बालपणीची कविता आठवली. आणि ती कविता फार दाहक आहे बरं का, आत्मचिंतन करायला लावणारी आहे. ती माझ्या 4थीत आम्हाला होती ती कविता. उभे प्रासाद गगनभेदी, उभे प्रासाद, प्रसाद नव्हे, प्रासाद म्हणजे इमारती. उभे प्रासाद गगनभेदी, पदी लोकांची होय दाट गर्दी. प्रभा दीपांची फुले अंतराळी, दौलतीची नित चालते दिवाळी. कोपर्यात गुणगुणत अनभंग, उभा केव्हाचा एक तो अपंग. भोवतीचा अंधार जो दिमाला, हृदय त्याच्या जणू जाता आश्रयाला. काय अर्थ याचा? सगळे टॉवर्स उभे राहतात ना, प्रासाद गगनभेदी, प्रभादीपांची फुले अंतराळी. दीप म्हणजे सगळे दिव, बघा ना तुम्ही सगळ्या इमारतीला बाहेरून दिवे आहेत, दन 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 दन. तेव्हा लिहिली बरं का, 64 साली 60 साली लिहिली कविता आहे ती. प्रभादीपांची फुले अंतराळी, दौलतीची तिथं चालते दे, श्रीमंतीची दिवाळी चालली आहे. अमीर अमीर हो रहा है, गरीब गरीब हो रहा है. तुम्हाला कळलं कधी? निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर आपले पंतप्रधान सांगतात गुंतवणूक करा, 4 तारखेला बॉम्ब फुटणार आहे. लोकांनी धडाधड धडाधड पैसे टाकले आणि 4 तारखेला बॉम्ब फुटला. 400 पार तडी पार. आदरणीय उद्धवजी ठाकरेंची घोषणा साऱ्या भारतभर गाजली. एक वाक्य म्हणाले, अब की बार
भाजपा हुआ है तड़ीपार, बच गया साला. बायको आहे कुठे ती तरी सांगा पहिली. ते बोलायला बायको तरी लागते ना, ती पण नाही ना आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो की जे काही घडलंय त्यातून मराठी माणसांनी सावध राहावं. तुमचा स्वाभिमान जपा. आपल्या मुलाबाळांना सांगा. म्हणजे मला आजही आठवतं वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या भाषणांमध्ये साहेब कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी सांगायचे. आणि त्यांची आई म्हणजे आजी ती बाई सुद्धा लॉटरीचे पैसे आणू नको म्हणून सांगितलं. लॉटरी घ्यायची नाही कधी. लॉटरीचे पैसे लोक कोणतरी बुडालेला असतो, एक कोणतरी श्रीमंत होतो. ही किती वर्षे म्हणजे मला वाटतं मी हे साधारणपणे 70-71 साली 72 साली ऐकलेलं भाषण आहे साहेबांचं. त्याच्यात मिळेल तुम्हाला हे मोठे साहेबांचं भाषण. आणि म्हणून महाविकास आघाडीतील शरद पवार साहेब असतील, आपचे अरविंद केजरीवाल असतील, अखिलेश यादवांनी पराक्रम केलाय युपीमध्ये. महाराष्ट्रानं पराक्रम केलाय. पण जरा मी आत्ता म्हणाला बच गया शोलेतला डायगवाल तसा आहे तो. आता तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल, महाराष्ट्रात जर आपलं सरकार हवं आहे, कारण महाराष्ट्राला उद्योग हवा आहे, महाराष्ट्रातली बेरोजगारी हटवायची आहे, महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे, नव्या पिढीला काहीतरी द्यायला मिळालं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी जे कष्ट घेतलेत ना, जे अजय चौधरी साहेब त्या बिचारा मी किती अस्वस्थ असायचो ते मला खूप दया यायची. घामाघूम म्हणजे माझ्या आयुष्यात मला तसा कमी येतो. मी भिजलेला तो मी असायचो, पण माझ्या भगिनी उन्हात तानात अशा मी आणि कसं तरी वाटायचं थांबव रे. एकदा तर मी मला आठवतं काही नगरसेवक आहेत आमच्या शाखा प्रमुख चिडलं, बंद करा रे, नका त्यांना पण गाड्या द्या, त्यांना ट्रक द्या, ट्रकमध्ये जाऊ आपण पाहिजे, नका चालायला लावू. इतकं मला ते वाटायचं. आमच्या भगिनी बांधव काय कष्ट घेतलेत तुम्ही. आणि मग त्या कष्टाचं चीज झालंय. पण ते मनासारखं झालं का. परीक्षेत पास झाला पण डिस्टिंक्शन नाही मिळाले. उत्तीर्ण झालो, आपल्याला पुढच्या वेळेला फर्स्ट क्लास पाहिजे, डिस्टिंक्शन पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांनी एक लक्षात ठेवायचं आहे, सहकुटुंब सहपरिवारे मित्र परिवारे असं जेव्हा म्हणतो तेव्हा मित्रांना पण सांगा नकारे हाताला डाग लावून घेऊ, नकारे हाताला डाग लावून घेऊ. तुमच्या हाताला असे पैसे शोभत नाहीत, तुम्ही असे असलात पाहिजेत. गणपती आमचा असा आहे, तो असा नाही, एवढं लक्षात ठेवा. ते असं राहिला. मराठी माणसानं आता मानाचं असं का नाही वाटत की त्या प्रासादात माझं घर असावं. दुसऱ्याच्या पैशावर आम्ही उत्सव साजरे करणार, दुसऱ्याच्या पैशावर आम्ही पालख्या काढणार, दुसऱ्याच्या पैशावर आम्ही क्रीडा उत्सव घेणार. कोणाचे पैसे असतात त्यांच्या लक्षात आले बरं का. तुकडे फेका ही अशीच माणसं आहेत, तुकड्यावर जगणारी. आता लक्षात ठेवा, माझे हात तुमचे तुकडे स्वीकारणार नाही, पण तुमचे तुकडे केल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. अशा प्रकारच्या हाताला बळकटी आली पाहिजे तर त्याला मजा येणार आहे. कारण त्या हाताला डाग लागू देऊ नका. ते तुमच्याकडे लागले नाहीत, पण तुम्हाला हे सांगावं लागेल इतरांना. नाही तर महाराष्ट्राला आपण पुढं नेताना आपल्यामुळे महाराष्ट्र मागे जातोय का असा विचार करायचा आहे. आणि यासाठी या निवडणुकीमध्ये ज्या पक्षांची नावं तर घेतलीच मी, पण त्याच्या पलीकडे जे कार्यकर्ते होते त्यांचे आमदार अबू आझमी मला कुठेही भेटले. अरे अरविंद चिंतानेकर मैं तेरे साथ हूं, युसुफ अब्रानी माझे आमदार आहेत. इतक्या त्यांनी मिटिंग घेतल्या बापरे, रात्री 11-12 वाजता इस्लाम नेमखान्यामध्ये बैठक. युसुफ अब्रानी असतील, नईम शेख असेल, आमदार अमीन पटेल असेल, आमदार नईम शेख आहेत. या सगळ्यांनी भयानक काम केलं. आणि मग आपले लोक तर आहेतच. मग माननीय अजय चौधरी जी आहेत, सुनील शिंदे जी आहेत, सचिन अहिर आहेत, सुधीर साळवी आहेत, पुन्हा आदित्य जी आहेतच. ह्या सगळ्यांनी आणि तुम्ही सर्वांनी मावळ्यांनी जे काम केलं आहे ना, रणरागिण्यांनी जे काम केले त्याच्याबद्दल मी हात जोडून सगळ्यांना साक्षात दंडवत घालतो, कृतज्ञता व्यक्त करतो. प्रेमानं राहा. चुकतोय आपण सगळेच माणसं आहोत आपण, चुका तर होणारच. झाल्या असतील चुका कळत नकळत, झाल्या असतील चुका कळत नकळत, पुढची वाट चालू हसत खेळत हसत खेळत हसत खेळत. ते ठेवू नका, डूक ठेवायचं नाही, सोडून द्यायचं. झालं सोडून द्यायचं. माझेही होत असतात, सोडून द्यायचं. पुढं जायचं आपल्याला. आणि प्रत्येक वेळेला विचार करायचा मी नव्हे, माझा पक्ष, माझी संघटना, माझी विकास आघाडी ही पुढं गेली तरच त्याची फळं आपल्याला मिळणार आहेत. आणि ते काम ज्या पद्धतीनं आपण केलं त्याच्या 10 पटीनं अधिक सुंदर काम आपण कराल असा विश्वास तुमच्याप्रती व्यक्त करतो. आपली रजा घेतो, कृतज्ञता पुन्हा एकदा व्यक्त करतो. अशी भावंड मिळावीत
असं प्रेम मिळावं, असे निष्कलंक निष्कपटी माणसं मिळावीत, अशी निष्ठावान माणसं मिळावीत, असं शौर्य गाजवावं, असं धैर्य गाजवावं आणि त्या धैर्यानं शौर्यानं भगवा तेजानं फडकवावं, असं पुण्याचं काम तुमच्या हातून घडेल असा विश्वास व्यक्त करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.